तर तुम्ही म्हणणार काय हे विषय ह्यो चिमणराव बाटली घेऊन कुठे चाललाय? तर विषय असा होता की आज आपण म्हणलं तुम्हाला जिम मध्ये आपण काय काय वर्कआउट करत आहोत ते दाखवूया. मग आज आपण जराशी बॅक आणि जरासं बायसेप मारणार होता. जिम मध्ये गेल्या आपण जरासं वॉर्मअप केला. कसं आहे जिम मध्ये गेलो की आपण पहिल्यांदा कमी वेट मारतोय. आपला 1-2 सेट झाला की आपण परत वेट वाढवतोय. मग बायसेपचं एक व्हेरिएशन मारून चालतो, मग दुसरं व्हेरिएशन मारालतो. कसा ही व्हेरिएशन मारायला जरा मजा येते हो, त्याच्यामुळे काय विषय नाही. मग 10 मिनिटं होत नाहीत तर आपल्या बारक्या बॉडीला जराशी ताण लागली. म्हणलं जरा असं 2 घोट पाणी पिऊन येऊया हो. कसं आहे बॉडीला हायड्रेटेड ठेवणं गरजेचं आहे हो. मग जरा आपण बॅकचं वर्कआउट करूया म्हणलं. कसं आहे आपण काय बॉडी बिल्डिंग साठी वर्कआउट करत नाही, कसं जराशी बॉडी असावी जरा फिट राहावं म्हणून वर्कआउट करतोय. ह्यो कार्यकर्ता सगळी सेटिंग हलवून टाकली बघा. मग आपल्या भावानं जरा जास्त वेट ऍड करलेलं. म्हणलं काय विषय नाही ते पण मारून बघूया आपण. जरा जिम करून दमलेला हो, म्हणलं जरा बसूया मस्तपैकी आपण. सगळं वर्कआउट झाल्यावर जरा आपण स्ट्रेचिंग केली हो. स्ट्रेचिंग इम्पॉर्टंट आहे बॉडीसाठी. मग कसं आहे आमच्या जिम मध्ये मशाजचं पण मशीन आहे हो. मग म्हणलं जरा 30 सेकंद मशाज घेऊया आपण. मग जरा चिमणरावची पोजिंग बघूया म्हणलं हो, कशी चिमणराव पोजिंग करतोय. मग आपली बॉडी एवढी खास नाही हो, पोटा पाण्यापुरती तेवढी बरी आहे, फोटो बिटू काढण्यापुरती. मग इथं आपलं ज्युनियर आलतं उगच जिम मध्ये कालवा करायला बघा. मग म्हणलं आता आपण हॉस्टेलवर जाऊया आणि व्ह्यू एकदम टॉप नंबरचा चालता जाता आता. तर आजच्यासाठी एवढंच. आणि व्हिडिओ आवडला तर 100% लाईक आणि सबस्क्राईब करायला लागते भावांनो.